विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा विश्व अकॅडमी आणि स्पर्धा विश्व बाय अजिंक्य पवार या YouTube चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण जो विषय बघणार आहोत, आपल्या या सरळ सेवा त्यातल्या त्या तलाठीच्या निर्देशाने किंवा जिल्हा परिषद असेल, पण सध्या तरी तलाठीवाल्यांना तुमचे ज्यांचे पेपर बाकी आहे, आपण जरा असं बघतोय का की आता काय होतंय, जरा पॅटर्न चेंज होत नाही पण डीप जातोय पॅटर्न. म्हणजे ते वरच्यावर अगोदर समाजसुधारकांना विचारत होते, आज त्यांच्या घटनेमध्ये चालले आणि हळूहळू ते राष्ट्रीय काँग्रेसला वळू लागले. काल एक प्रश्न आलेला आहे राष्ट्रीय काँग्रेसवर, ठीक आहे. मग त्यानुसार मी तुम्हाला सांगतो की आज आपण जिथे लेक्चर घेणार आहे, ठीक आहे, ते राहणार आहे समाज सुधारक आणि त्यांच्या सामाजिक सुधारणा याच्यावर ते लेक्चर राहणार आहे, ठीक आहे. मग असेच लेक्चर आपण घेत राहणार आहे. जसा ट्रेंड थोडा चेंज वाटला, जे डीप चाललं त्याच्यावर आपण घेणार आहे. पुढचाच व्हिडिओ आपला आरटीआय ऍक्टवर येणार आहे, त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा आणि होईल तेवढं शेअर करा. प्रत्येक विद्यार्थ्याला, गरजू विद्यार्थ्याला हे गेलं पाहिजे. मोफत सर्वांना जाऊ द्या, ठीक आहे, लक्षात. चला, तर मग आपण समाज सुधारक बघताना आपण 2-3 गोष्टी कव्हर करणार आहे. मग समाज सुधारक बघताना डायरेक्ट समाज सुधारक नाही, त्या सामाजिक संघटना, त्याने जे काही सामाजिक संघटना केल्या असतील त्या सामाजिक संघटनेसोबत त्या समाज सुधारकाचं कार्य हे सर्व आपण एकत्रित बघत जाणार आहे. चला मग सुरुवात करूया. तर सुरुवात करताना पोरांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला एक लक्षात ठेवा, कोणतीही गोष्ट जर घडती, कुठं जर क्रांती घडत असेल तर त्या क्रांतीच्या मागे एक उद्देश असतो. तो उद्देश असा असतो, एक तर काहीतरी उद्रेक झालेला असतो कोणत्या गोष्टीचा. जसं इंग्रजांनी बंगालमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये उद्रेक केला होता, जास्त प्रमाणामध्ये तिथल्या लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली होती, किंवा जे त्यांना त्रास होत होता बऱ्याचशा गोष्टींमुळे, त्याच्यातून तिथे एक क्रांती निर्माण व्हायला लागली. आणि ती क्रांती अशा प्रकारे निर्माण व्हायला लागली की जेणेकरून त्या बंगालचे लोक पेटून उठले. आणि मग जशा प्रकारे ती बंगालची लोक पेटून उठले, जशी ती लोक पेटली, तसं तिथून पुढे हळूहळू ती क्रांती आपल्या भारतात पण यायला लागली. बरोबर आहे का? मग अगोदर आपल्याला काय बघावं लागेल, गाभा कुठं आहे, तर क्रांतीचा गाभा जर असेल तर तो बंगाल आहे की जिथं क्रांती सुरुवात झाली. मग ती क्रांती कशी झाली, समाजसुधारकांची क्रांती कशी झाली, कशा प्रकारे सुरुवात झाली, काय झालं हे आपल्याला थोडंसं बघावं लागेल. मग एक एक समाज सुधारक त्याच्या संघटना आपण बघत चालू. काळजी करू नका, लेक्चर पूर्ण बघा. माझी 100% गॅरंटी, हे लेक्चर बघितल्यावर तुम्हाला कोणतीच अडचण राहणार नाही. टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुपला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक्स आहे, त्याला सबस्क्राईब करून ठेवा, ठीक आहे. लक्षात घ्या, कारण काय तुम्हाला त्याचा फायदा पुढे होत राहील, ठीक आहे, कारण आपले अपडेट त्याच्यावर येत राहतात. चलो आता आपण सुरू करूया, ठीक आहे. तर सुरू करताना बघा, आपण अगोदर बघूया. आता आपल्याला समाज सुधारका जायचं तर बंगाल प्रांताकडे जावं लागतं. मग या ज्या बंगाल प्रांतात आपण एकदा गेलो की बंगाल प्रांतात लक्षात ठेवा, जसं की आपल्याला माहित आहे राजाराम मोहन राय यांनी काय केलं रे, तर यांनी काय केलं, कशाची स्थापना केली, तर ब्राह्मण समाजाची स्थापना केली. हे आपल्याला माहिती आहे. पण त्याच्या पूर्वी कसं तिथपर्यंत गेले, कशा प्रकारे त्या गोष्टी घडत गेल्या हे आपल्याला बघावं लागेल. बरोबर आहे की नाही? मग सर्वात लक्षात घ्या, सर्वात पहिले 1815 मध्ये यांनी आत्मीय सभेची स्थापना केली. कशाची? आत्मीय सभेची स्थापना केली, सभा, ठीक आहे. कुणी? राजाराम मोहन राय यांनी 1815 मध्ये आत्मीय सभेची स्थापना केली. तर तिथून पुढे डेव्हिड हेयर याच्या मदतीने त्यांनी 1817 मध्ये हिंदू कॉलेजची स्थापना केली. कशाची? हिंदू कॉलेज. कुठं रे? हिंदू कॉलेज. कुठं केलं हे? तर हे कुठं केलं, तर हे त्यांनी केलं, तर कुठं केलं हे, तर त्यांनी हे कलकत्त्याला केलं. कुठं? कलकत्ताला केलं हे, ठीक आहे. लक्षात राहू द्या, 1817 हिंदू कॉलेज, कलकत्ता. कुणाच्या मदतीनं? डेव्हिड हेयर याच्या मदतीनं काय त्यांना कलकत्त्याला हिंदू कॉलेजची स्थापना केली. हे आपल्याला माहिती पाहिजे. ज्यावेळेस बघितलं की ज्या काही घटना घडतायत, जेव्हा काय इथं जे काय घडतंय तर बंगाली लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? प्रत्येक गोष्ट आपल्या प्रांतात जर काही घडतंय तर ते आपल्या प्रांतातील लोकांना कळायला नको का? ते कळायला हवं. मग त्यासाठी त्यांनी काय केलं, 1821 मध्ये कौमुदी, लक्षात घ्या रे, येऊ शकतं बरं, वृत्तपत्रावर विचारायला सुरुवात केली आहे. कौमुदी हे बंगाली वृत्तपत्र सुरू केलं. कधी? कौमुदी बंगाली वृत्तपत्र कधी? 1821 मध्ये सुरू केलं. लक्षात ठेवा,
त्यानंतर त्यांनी काय केलं, त्यांच्या लक्षात यायला लागलं की बाबा बंगालच्या लोकांना तर समजू लागलं, पण हीच गोष्ट जे पार्शियन लोक होते, त्या पार्शियन लोकांना पण हे समजायला हवं. मग हे समजायचं म्हणल्यावर काय, त्यांना बंगाली भाषा येत नव्हती. मग पार्शियन भाषेमध्ये त्यांनी 1822 मध्ये पार्शियन भाषेत 1822 मध्ये मीर उल अखबार या नावाने वृत्तपत्र सुरू केलं. काय केलं, वृत्तपत्र सुरू केलं. येते ठीक आहे, सॉरी ठीक आहे. मग इथून पुढे राजाराम मोहन राय यांनी ज्यावेळेस हे केलं, त्यानंतर 1825 मध्ये त्यांनी वेदांत कॉलेजची स्थापना केली. ठीक आहे, वेदांत कॉलेजची स्थापना केली. कुठं, 1825 मध्ये. कशाची स्थापना केली रे, तर वेदांत कॉलेजची स्थापना केली. मित्रांनो, त्यांच्या लक्षात यायला लागलं होतं आणि बऱ्याच गोष्टींना त्यांची तत्व जी होती, तर ती तत्व अशी होती की त्यांचा मूर्तीपूजेला विरोध होता. सर्वात महत्त्वाची गोष्ट, मूर्तीपूजेला विरोध होता त्यांचा. कशाला, मूर्तीपूजेला विरोध होता. ठीक आहे, कशाला विरोध होता, तर मूर्तीपूजेला विरोध होता. मूर्तीपूजा, त्यांचं मूर्तीपूजेला विरोध करायचे. कशाला, मूर्तीपूजा. ठीक आहे, त्यानंतर त्यांचं अजून एक हे होतं की सर्वांचा ईश्वर एक आहे, म्हणजे एकेश्वरवाद. आता लक्षात ठेवा, राजाराम मोहन राय यांच्यावर क्वेश्चन विचारले, याच्यानंतर विचारणार नाही, आणि जर विचारले तर हे एक क्वेश्चन, त्यानंतर हे यातून एखादा क्वेश्चन किंवा याच्यावर एक क्वेश्चन असं विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, काळजी करू नका, मी जे सांगतो तेवढं व्यवस्थित करा. एकेश्वरवाद म्हणजे काय, सर्वांचा ईश्वर एकच आहे, हे त्यांचे तत्व होते. पण या तत्वातून त्यांनी 1828 साली 20 ऑगस्ट 1828 साली त्यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. कशाची, ब्राह्मो समाजाची स्थापना केली. कशाची, ब्राह्मो समाजाची. कधी केली रे ती, ब्राह्मो समाजाची स्थापना. ठीक आहे, 1828 ला ही जी त्यांची तत्व होती, या तत्वातूनच कशाची निर्मिती झाली, ब्राह्मण समाजाची निर्मिती झाली. कधी, तर 20 ऑगस्ट 1828 साली. खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठं हे. एवढं सांगायला आपल्याला महत्वाचे पॉईंट घ्यायचे. कंबाईनच्या पोरांना हे सर्व डीप मध्ये मी सांगत असतो, पण तुम्हाला हे डीप मध्ये आपण सांगू शकत नाही. त्यामुळे या प्रकारे आपण आता सुरू करतो. तर मग त्यांनी ऑगस्ट मध्ये 20 ऑगस्ट 1828 ला ब्राह्मो समाजाची स्थापना केली. कशाची, ब्राह्मो समाजाची. बरोबर. मग या ब्राह्मो समाजाची स्थापना केल्यावर लक्षात ठेवा, ठीक आहे, इतका लक्षात आलं का रे, आत्मीय सभा, हिंदू कॉलेज, कौमुदी, बंगाल वृत्तपत्र, मिरत उल अखबार, पार्शियन वृत्तपत्र, एकेश्वरवाद, मूर्तीपूजा विरोध, 1825 वेदांत, या तत्वातून ब्राह्मो समाजाची निर्मिती. आलं इतकं लक्षात. चलो आगे. याच्या रिलेटेड नोट्स पण भेटत टेलिग्राम चॅनलला, व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन व्हा. ठीक आहे, आता आपल्याला ब्राह्मो समाज बघायचा. काय, ब्राह्मो समाज. पण त्यापूर्वी एक लक्षात घ्या. ठीक आहे, चला, ही बॅच आपण सुरू केली पोरांनो. तुम्हाला आता शिकवणं लक्षात येत असेल, अजूनही तुम्ही शिकवणं बघू शकता किंवा डेमो लेक्चर साठी मी तुम्हाला लिंक देईन. ठीक आहे, तर पोरांनो एक लक्षात घ्या, आपण विद्यार्थ्यांच्या हितासाठी, मला माहिती आहे या सरळ सेवेमध्ये सर्व मध्यमवर्गीय पोर, त्यांच्यासाठी एकदम स्वस्त म्हणजे फक्त 300 रुपयात आपण बॅच ठेवलेली. कोणतीही बॅच घ्या, ग्रामसेवक घ्या, कृषी सेवक घ्या, आरोग्य विभाग घ्या, अजून कोणती घ्या, कृषी विस्तार अधिकारीची घ्या. ठीक आहे, फक्त 300 रुपये. ठीक आहे, आणि ऑल इन वन जर जिल्हा परिषद घेतलं तर त्याची किती आहे, 399 फीस आहे. लवकरात लवकर करा, कारण फक्त आपण पहिले 100 विद्यार्थ्यांना दिलं तर ते 100 विद्यार्थी कंप्लीट झाले. परत विद्यार्थ्यांचा आग्रह असतो, आपण 100 विद्यार्थ्यांना ऑफर केली आहे. लवकरात लवकर जॉईन व्हा. पोलीस भरतीची पण आपली बॅच चालू आहे. सध्या ऑफर मध्ये याच रेट मध्ये तुम्हाला 299 मध्ये. ठीक आहे, कारण पोलीस भरती पण लवकर येणार आहे. ज्यांना जॉईन व्हायचं आहे, खाली डिस्क्रिप्शन ऍप लिंक आहे, ऍप डाउनलोड करा, त्यांचा कोर्स परचेस करा. कोर्स परचेस केला, काही अडचण आली कोर्स परचेस करताना तर व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा. ठीक आहे, चालेल, खाली मला व्हॉट्सअप नंबर पण दिलेला आहे. ठीक, चला, अशी आपली बॅच असेल, ज्यांना जॉईन करायची ते जॉईन करू शकता. चला पुढं लक्षात घ्या पोरांनो. मग आपल्याला आता बघायचंय, आपल्याला काय बघायचंय आता, ब्राह्मो समाज. ब्राह्मो समाज ब्राह्मो समाज पोरांनो
की काय 20 ऑगस्ट 1828 ला याची स्थापना झाली. 20 ऑगस्ट 1828 ला. या 1828 ला म्हणून एक लक्षात ठेवा, महात्मा ज्योतिबा फुले तुम्हाला कनेक्शन लागलं पाहिजे म्हणून 11 एप्रिल 1827 महात्मा फुलेंचा जन्म. महात्मा फुले जन्म आलं का लक्षात तुमच्या आता? म्हणजे एक वर्ष अगोदर कोणाचा जन्म झाला? 11 एप्रिल 1827 ला महात्मा फुलेंचा. 1828 ला ही घटना घडली. लक्षात घ्या. चलो हे पॉइंटला सांगतोय, कनेक्शन लागलं पाहिजे. जर आता एका करायचं तुम्हाला कन्फ्युजन झालं, तिथं ऑप्शन मध्ये तुम्हाला जर दिलं असेल आणि तिथं कन्फ्युजन व्हायला लागलं, तर त्यावेळी तुम्ही विचारलं पाहिजे, अरे ब्राह्मण समाजाची स्थापना 1828 ला 20 ऑगस्टला झालेली होती, कशी ती असे या प्रकारे. चला मग 20 ऑगस्ट 1828 ची स्थापना झाली. याचं कार्य, ब्राह्मण समाजाचं कार्य अतिशय सुंदर प्रमाणे, अतिशय चांगल्या प्रमाणे कोण चालवत होतं? राजाराम मोहन राय चालवत होते. मग नंतर पुढे काय झालं पोरांनो? नंतर पुढे काय झालं की ज्यावेळेस थोड्या दिवसानंतर हे लंडनला गेले होते. कोण? राजाराम मोहन राय लंडनला गेले. त्या काळात रामचंद्र विद्या बगीश यांनी हे काम पाहिलं. कशाचं? ब्राह्मण समाजाचं. कोणी? रामचंद्र विद्या बगीश यांनी. राजाराम मोहन राय कुठे गेले होते? तर ते कुठे गेले होते? लंडनला गेले होते. ठीक आहे, लंडनला ते एका खटल्या संबंधित गेले होते. अकबर द्वितीयाचा तो खटला होता, ते संपूर्ण तुम्हाला नंतर माहिती देईलच. ठीक आहे, तर त्या काळात त्यांनी समजलं. पण आता परत एकदा मी तुम्हाला सांगतो, ब्राह्मण समाजाची आपल्याला रिकॅप करा तत्व बघा. एकेश्वरवाद होता त्यांचा. एकेश्वरवाद, सर्वांचा ईश्वर एकच. 2 नंबर मूर्तिपूजा अमान्य. धर्मग्रंथ पण अमान्य. काय म्हणणं होतं? मानवता हे तत्व आहे बरं ब्राह्मण समाजाची. मानवता व अंतरात्मा श्रेष्ठ म्हणतो. ते काय? अंतरात्मा श्रेष्ठ. मानवता व अंतरात्मा श्रेष्ठ हे त्यांचे तत्व होते. त्याला मान्यता नाही. दैवी अवताराला मान्यता नाही. ठीक आहे. हे जो ब्राह्मण समाज होता हे रामचंद्र विद्या बगीश यांनी बघितलं. ठीक आहे, पहिले राजाराम मोहन राय बघत होते. ते लंडनला गेल्यावर अकबर द्वितीयाच्या खटल्यासाठी तिथे गेले. तेव्हा रामचंद्र विद्या बगीश बघत होते. आणि तिकडे लंडनला असताना राजाराम मोहन राय यांचा 1833 साली मृत्यू झाला. काय झाला? 1833 साली मृत्यू झाला. ठीक आहे. मग त्यावेळेस कोण काम बघत होतं ब्राह्मण समाजाचं? रामचंद्र विद्या बगीश काम बघत होते. पण तिथून पुढे देवेंद्रनाथ टागोर यांनी हे ब्राह्मण समाजाचं काम बघायला सुरुवात केली. कोणी? देवेंद्रनाथ टागोर यांनी ब्राह्मण समाजाचं काम बघायला सुरुवात केली. मग काही कालावधीनंतर त्यांना केशवचंद्र सेन हे येऊन मिळाले. कोण? केशवचंद्र सेन. ब्राह्मण समाजाची एंट्री झालेली. आता केशवचंद्र सेन यांची एंट्री झाली. केशवचंद्र सेन. ठीक आहे, केशवचंद्र सेन यांची एंट्री झाली. ठीक आहे, केशवचंद्र सेन यांची एंट्री झाली. मग ही जी एंट्री झाली तर त्यानंतर काय झालं? यांच्यात वाद व्हायला लागले. पुन्हा देवेंद्रनाथ टागोर आणि केशवचंद्र सेन यांच्यात वाद व्हायला लागली. जी काय त्यांची तत्व होती त्या तत्वामुळे त्यांच्या दोघात काय व्हायला लागली? वाद व्हायला लागली. आणि मग त्या वादांमधून हा जो ब्राह्मण समाज होता याच्यात फूट पडली. मग कशी पडली ते लक्षात घ्या. ठीक आहे, ती कशी पडली लक्षात घ्या. पहिले यांच्या दोघात फूट पडली. एक झाला आदी ब्राह्मण समाज. आदी म्हणजे पूर्वीचा जी त्यांची तत्व होती ते कोण सांभाळत होतं? देवेंद्रनाथ टागोर सांभाळत होते. देवेंद्रनाथ टागोर हे बघत होते. ठीक आहे. आणि आता हा जो केशवचंद्र सेन यांनी बाहेर पडून नवीन स्थापना केली. ती कोणती? तर भारतीय ब्राह्मण समाज. कोणता? भारतीय ब्राह्मण समाज. बघा बरं, आता हळूहळू यायला लागले इकडे भारताला भारतीय ब्राह्मण समाज. आलं का लक्षात? आदी ब्राह्मण समाज देवेंद्रनाथ टागोर. भारतीय ब्राह्मण समाज कोण? तर केशवचंद्र सेन. ठीक आहे, आलं का? मग
यात पण काय झालं नंतर हा जो भारतीय ब्राह्मण समाज होता याच्यात पण 2 गट पडले. हा भारतीय ब्राह्मण समाज, भारतीय ब्राह्मण समाज आणि इकडे जो गेला ते साधारण ब्राह्मण समाजाची निर्मिती झाली. साधारण ब्राह्मण समाजाची निर्मिती समाज. हे तिथं कोण होतं? मोहन बोस ठीक आहे. आणि शिवनाथ शास्त्री. कोण? शिवनाथ शास्त्री. शिवनाथ शास्त्री. तर हे 2 प्रकारे गट पडले त्यांच्यात ठीक आहे. मग नंतर अशा प्रकारे हा ब्राह्मण समाज वेगवेगळा होत गेला. याला आपल्या लक्षात येतात ब्राह्मण समाजाच्या सगळ्या गोष्टी ठीक आहे. आता आपल्याला काय बघायचंय की बाबा या ब्राह्मण समाजामध्येच काय झालं, भारतीयांनी प्रेरणा घेतली. भारतीयांनी जो प्रेरणा घेतली त्यांच्या काही तत्त्वातून घेतल्यासन वगैरे ठीक आहे. तर मग त्या भारतामध्ये 1867 साली प्रार्थना समाजाची निर्मिती झाली. प्रार्थना समाज कशाची निर्मिती झाली? प्रार्थना समाजाची निर्मिती झाली. कधी? 1867 साली झाली. आणि एक लक्षात ठेवा की हे तुम्हाला विचारलं जाईल आता की प्रार्थना समाजाची निर्मिती कुणाच्या प्रेरणेतून झाली? तर इथं लक्षात ठेवा केशवचंद्र सेन ठीक आहे. केशवचंद्र सेन ठीक आहे. यांच्या प्रेरणेतून 1867 साली प्रार्थना समाजाची निर्मिती झाली. मी अगोदरच बोललो होतो की बंगालमधून हळूहळू चक्र कुठे येत गेलं तर हे भारतामध्ये येत गेलं. आणि मग भारतामध्ये इथूनच त्यांनी प्रेरणा घेतली. कुठून? बंगालमधून. पुन्हा पण घेतली तर केशवचंद्र सेन यांच्याकडून घेतली प्रार्थना समाज. आणि केशवचंद्र सेनांचं एक वैशिष्ट्य आहे का, त्यांचा बालविवाहाला विरोध होता. कशाला? बालविवाहाला विरोध होता. बालविवाहाला विरोध करायचे. पण मॅटर झालं काय की बालविवाहाला विरोध करायचे पण त्यांनी त्यांच्याच मुलीचं लग्न हे 13व्या वर्षी लावलं होतं. वयाच्या 13व्या वर्षी लावलं होतं. त्यामुळं जरा लोकांबद्दल गैरसमज निर्माण व्हायला लागले होते. चला तर आपण इथं प्रार्थना समाजामध्ये आलो ठीक आहे. आता प्रार्थना समाजात लक्षात घ्या, प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली तर आपल्याला माहिती ती नावं आत्माराम पांडुरंग तटकरकर, पांडुरंग तटकरकर, दादोबा पांडुरंग तटकरकर, पांडुरंग तटकरकर, दादोबा पांडुरंग तटकरकर ठीक आहे. त्याच्यानंतर वामन मोडक ही नावं लक्षात ठेवा कारण यांच्यातून कुणाचं पण नाव विचारू शकतात. पोरं हेच नाव लक्षात ठेवतात, हे पण विचारू शकतात. हे पण आय थिंक हे विचारलं ठीक आहे. त्यांचे सदस्य कोण होते? भाऊ महाजन, न्यायमूर्ती रानडे आणि अजून कोण होतं? न्यायमूर्ती रानडे झाले. त्यानंतर राघव भांडारकर ठीक आहे. यांनी कशा स्थापना केली? प्रार्थना समाजाची स्थापना केली. पुन्हा यांनी म्हणजे मेन नाव तर कोण? आत्माराम पांडुरंग तटकरकर, दादोबा पांडुरंग तटकरकर. आणि खालची नावं जर आलीच तर ही लक्षात ठेवा ठीक आहे. चला एक लक्षात ठेवा याची स्थापना कुठे झाली? मुंबईला झाली. कुठं? ब्राह्मण समाज थोडा प्रार्थना समाज याची स्थापना कुठे झाली? मुंबईला झाली. आणि ब्राह्मण समाजाची कुठे झाली? ती कलकत्त्याला झाली. तेव्हा लक्षात ठेवा ब्राह्मण समाज कलकत्ता ठीक आहे. लक्षात ठेवा प्रार्थना समाज मुंबईला झाली 1867 आणि ती ब्राह्मण समाज 1828 मध्ये झालं होतं. लक्षात ठेवा या गोष्टी. मग याच्यानंतर लक्षात घ्या. चला मग आता यांची तत्व काय होती ती आपल्याला बघावी लागेल. जातीय पद्धती जी आहे, जातीय पद्धतीला विरोध होता ठीक आहे. विवाहाचं वय वाढवावे, वाढवणे ठीक आहे. मग त्यांचं हे होतं हे बघा विवाह वय वाढवणे. त्याच्यानंतर विधवा विवाह बघा विधवा विवाह म्हणजे लक्षात ठेवा न्यायमूर्ती रानडे यांनी विधवा विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना केली. कशाची? विधवा विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना.
ठीक आहे, लक्षात ठेवा ही गोष्ट. विधवा विवाह उत्तेजक मंडळ स्थापना कोणी केली? न्यायमूर्ती रानडे यांनी केली. तुम्हाला ही गोष्ट ठीक आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, मग हे बघितलं आपण उत्तेजक मंडळ स्थापना. त्यानंतर विठ्ठलरामजी शिंदे, विठ्ठल रामजी शिंदे यांनी कशाची स्थापना केली रे? तर डिप्रेस्ड क्लास मिशन ची स्थापना कोणी केली? विठ्ठलरामजी शिंदे. आणि गोखलेंनी काय केलं? गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली. ठीक आहे, या गोष्टी लक्षात ठेवा. काय बघा, प्रार्थना समाज मुंबईला स्थापना 1867. त्यानंतर पुढची गोष्ट त्याच्यात लक्षात ठेवण्यासाठी कोणती? जातीय पद्धतीने ते विरोध करायचे. परत विवाह वय वाढवणे त्यांचं मोठं विधवा विवाह. ठीक आहे, विधवा विवाह करणे. आणि त्याच्यात पण त्यांनी मग न्यायमूर्ती रानडे यांनी काय केलं? विधवा विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना केली. आलं का लक्षात? त्याच्यानंतर विठ्ठलरामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशन आणि गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली. या गोष्टी लक्षात ठेवा. इतकं 31 मार्च याची तारीख लक्षात ठेवा. 31 मार्च 1867 मध्ये स्थापना झाली. ठीक आहे, याची पहिली सभा कुणाच्या घरी भरली होती रे? याची पहिली सभा कुणाच्या घरी भरली होती? तर ती आत्माराम पांडुरंग तरखडकर यांच्या घरी. आत्माराम पांडुरंग तरखडकर यांच्या घरी भरली होती. कधी भरली होती ती? 17 डिसेंबरला. आणि याच्यातलं महत्वाचं लक्षात ठेवा, याच्यातलं महत्वाची गोष्ट एक लक्षात ठेवा. 17 डिसेंबरला आत्माराम पांडुरंग तरखडकर यांच्या घरी ही सभा भरली होती. ही पहिली सभा भरली होती प्रार्थना समाजाची. आणि महत्वाचं, या अनुपस्थित कोण होतं? अनुपस्थित तर ते दादोबा पांडुरंग तरखडकर हे अनुपस्थित होते. ठीक आहे, आणि उपस्थित कोण होते हे लक्षात घ्या. मग आता उपस्थित बाळ मंगेश वागले. ठीक, नारायण महादेव परमानंद, म्हणजे मामा परमानंद. यांना टोपण नाव काय होतं? मामा परमानंद. बस, याच्यापेक्षा ते कसेच जाऊ शकत नाही, मी तुम्हाला लिहून देतो. ठीक आहे, आणि अनुपस्थित मध्ये अजून एक नाव लिहा, रामकृष्ण जयकर. 1867 ला प्रार्थना समाज मुंबईला स्थापना 31 मार्च. आणि 17 डिसेंबर 1866 ला त्यांची पहिली सभा भरली होती. बरं, हे लक्षात ठेवा. 17 डिसेंबर 1866 ला आत्माराम पांडुरंग तरखडकर यांच्या घरी सभा भरली होती. आणि मग 1867 मध्ये प्रार्थना समाजाची मुंबई येथे काय झाली? स्थापना 31 मार्च. एवढं लक्षात ठेवा, यापेक्षा ते विचारत नाही. काय होती बघा, यांचे तत्व परमेश्वराने हे विश्व निर्मिले असं म्हणलं त्यांचं. काय? परमेश्वराने विश्व निर्मिले. प्रतिमा व पदार्थ. ठीक आहे, प्रतिमा व पदार्थ यांची पूजा अर्चना करणे. सर्वांचा ईश्वर एकच आहे म्हणून बंधू भावाने वागावे. भजन पूजन पूज्य, म्हणजे भजन पूजन. ठीक आहे, त्याच्यातही पूज्य भाव. ठीक आहे, आलं का इतकं लक्षात? पूज्य भाव, भजन पूजन, त्याच्यातही पूज्य भाव, या गोष्टी होत्या. आणि अजून काय होतं? त्याच्या भक्तीने, म्हणजे ईश्वराची जर भक्ती केली त्याच्यामुळेच इहलोकी व परलोकी शुभ प्राप्त होते. लक्षात ठेवा. एक राहिलं बघा, प्रार्थना सभेची सुबोध पत्रिका होती. काय? सुबोध पत्रिका. ठीक आहे, लक्षात ठेवा.
चल आता याच्या बाहेर प्रार्थना समाज जात नाही. आता बघायचं आपल्याला महत्वाचं सत्यशोधक समाज. सत्यशोधक समाज सत्यशोधक समाज ठीक आहे. सत्यशोधक समाज सत्यशोधक समाज बघायचंय. मग तुम्हाला माहितीये सत्यशोधक समाज स्थापना कोणी केली? महात्मा फुलेंनी केली. कोणी? महात्मा फुले. ठीक आहे, महात्मा फुलेंनी केली. पण काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्या. आता महात्मा फुलेंसोबत आपण सत्यशोधक समाज बघणार आहे. 24 सप्टेंबर 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? महात्मा फुले यांनी केली. ठीक आहे, याच्यात लक्षात ठेवा यांच्यावर कुणाचा प्रभाव होता आहे? थॉमस पेन याचा प्रभाव होता. कुणाचा? थॉमस पेन. हा चल आता आपल्याला काय बघायचं या निमित्तानं लक्षात घ्या. आता महात्मा फुलेंचा जन्म कधी तुम्हाला सांगितलं मी आधी 11 एप्रिल 1827 ला त्यांचा जन्म झाला. ठीक आहे, तर मग आता आपण 11 एप्रिल हा शिक्षण हक्क दिवस म्हणून साजरा करतो. काय? शिक्षण हक्क दिवस. लक्षात ठेवा शिक्षण हक्क दिवस कोणता? 11 एप्रिल 1827. ठीक आहे, म्हणजे 11 एप्रिल आपण शिक्षण हक्क दिवस म्हणून साजरा करतो हे आपल्याला माहिती पाहिजे. 1848 मध्ये पुणे पहिली मुलींची शाळा काढली. पहिली मुलींची शाळा ठीक आहे. आता मला तरी वाटतं शिक्षण हक्क झालं त्याच्यानंतर तुम्हाला नाव विचारता बघा, मूळ नाव. तर बघा महात्मा फुले यांचं नाव गोविंदराव शिटीबा फुले. आणि त्यांचं मूळ आडनाव काय होतं रे? गोरे होतं त्यांचं मूळ आडनाव, गोरे. ठीक आहे, गोरे हे लक्षात ठेवा, या गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे, चला मग 14 जानेवारी 1848 14 जानेवारी 1848 भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा. मुलींची पहिली शाळा पोरांनो खरं मी तुम्हाला हे सांगतो. खरं तर जे काय समाज सुधारक असं नाही असं यांच्यावर बोलायला खूप बोलावं पण वाटतं, पण पोरांना आपल्याला वेळ कमी. पण मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. आपण काय करतो? काही करता आलं नाही का आपल्याला? आपण आपल्या परिस्थितीला खूप दोष देतो. कशाला? आपल्या परिस्थितीला खूप दोष देतो. पण पोरांनो मला एक गोष्ट सांगा, अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असते यांची परिस्थिती काय होती रे? त्यांची जी स्थिती होती तो माणूस त्या स्थितीतून एवढा मोठा होतो की तो आजच्या पिढीचा आदर्श ठरतो. काय ठरतो? आजच्या पिढीचा तो आदर्श ठरतो. तर मला एक गोष्ट सांगा, मग आपण का परिस्थितीला दोष द्यावा? अरे त्या माणसाची परिस्थिती एवढी बिकट होती, त्या माणसानं अक्षरशः रस्त्यावरच्या लाईटाच्या खाली बसून अभ्यास केला रे, आणि आपल्याला एसीची अभ्यास काय? हा फरक असून ते माणसं एवढी मोठी झाली. मग आपण का नाही होऊ शकत? त्यांच्याकडून प्रेरणा घ्या ना. आपण आदर्श मानतो ना त्यांना, मग त्यांच्याकडून प्रेरणा घ्या ना. परिस्थितीमुळे थांबलेत का? नाही. मग आपण का म्हणायचं आमची परिस्थिती वाईट आहे? ठीक आहे, या गोष्टी शिका. ठीक आहे, चल आले सत्यशोधक समाज 24 सप्टेंबर इथपर्यंत आलतो आपण. ठीक आहे, त्याच्यानंतर लक्षात ठेवा त्यांनी 1851 मध्ये अस्पृश्यांची शाळा सुरू केली. लक्षात ठेवा, हे प्रश्न येऊ शकतो. अस्पृश्यांची शाळा सुरू केली. कोणी केली अस्पृश्यांची शाळा सुरू? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी अस्पृश्यांची शाळा सुरू केली 1851, आणि पहिली शाळा 1848. कुणाच्या प्रेरणेतून? भिडेवाड्यात प्रेरणेतून. तर मिस फरार कुठल्या त्या नगरच्या? मिस फरार कुठल्या त्या नगरच्या? त्यांच्या प्रेरणेतून ही शाळा निर्माण केली त्यांनी. त्यानंतर 10 सप्टेंबर 1853 मध्ये त्यांनी महामान इतर लोकास शिकवण्यासाठी मंडळी. ठीक आहे, ही संस्था स्थापन केली. कोणती? ही संस्था स्थापन केली.
अध्यक्ष कोण होते? सदाशिव गावंडे. सदाशिव गावंडे सर. ठीक आहे. 48 मध्ये मराठा मुलांना 1848 मराठा मुलांसाठी स्वतंत्र शाळा. स्वतंत्र शाळा बघा या माणसांची कार्य. स्वतंत्र शाळा 1863. ठीक आहे. बाल हत्या प्रतिबंध गृहस्थापना. ठीक आहे. बा यापेक्षा जास्त काही विचारू शकत नाही. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यांना कोण काय म्हटलं त्यांच्याबद्दल गौरवोद्गार आहे का? महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग हे कोण म्हणलं होतं? महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग. लुथर किंग हे कोणी म्हणलं होतं? तर हे कोणी म्हणलं होतं? तर ते म्हटलं होतं कोणी? तर शाहू महाराजांनी त्यांना गौरवोद्गार काढले त्यांच्या बाबतीत. शाहू महाराज लक्षात ठेवा. महाराष्ट्राचे लुथर किंग मार्टिन लुथर किंग हे कोण म्हणलं होतं? शाहू महाराजांनी म्हणलं होतं. ठीक आहे. महात्मा फुले हेच खरे महात्मा. महात्मा फुले हेच खरे महात्मा हे कोण म्हणलं होतं? तर महात्मा गांधीजी यांनी म्हणलं होतं. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. अजून बघा 1885 सत्यशोधक समाजाच्या झेंड्याची मिरवणूक. झेंड्याची मिरवणूक काय होत्या दिवशी? गुढीपाडवा होता. आणि लक्षात घ्या फुलेंचं पहिलं चित्र कोण लिहिलं? पंढरीनाथ पाटील यांनी फुलेंचं पहिलं चरित्र लिहिलं. बरं. आता बघायचं आपल्याला आर्य समाज 1875. कधी? 1875. याची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती. ठीक आहे. त्याच्यामध्ये स्वामी दयानंद सरस्वती त्याच्यामध्ये लक्षात ठेवा स्वामी दयानंद सरस्वती मध्ये. ठीक आहे. आर्य महिला समाज कोणी केला? आर्य महिला समाज कोणी? पंडिता रमाबाई. ठीक आहे. पंडिता रमाबाईचा विषय आला म्हणून. ठीक आहे. त्यांचा जो मुक्ती मिशन याच्यावर प्रश्न येऊ शकतो. बरं. आता मुक्ती मिशन ची स्थापना त्यांनी केली. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. बाकी यांचं म्हणणं काय होतं? भारतीयांसाठी ठीक आहे. यांची तत्व भारतीयांसाठी आर्य समाजाची. वेद ईश्वर निर्मिती. ठीक आहे. चला अजून काय म्हणतो त्यांचं? परमेश्वर सर्वश्रेष्ठ. ठीक आहे. आणि महत्वाचं म्हणजे वेदांकडे चला. ही आर्य समाजाची आलं लक्षात तुमच्या आर्य समाजात. ठीक आहे. वेद ईश्वर निर्मित आहे. बरं. वेद ईश्वर निर्मित हे त्यांचं म्हणणं होतं. आता इथूनच मग पुढे लक्षात घ्या रामकृष्ण मिशनची स्थापना केली. कोणी केली? स्वामी विवेकानंद यांनी. कशाची? रामकृष्ण मिशन कोणी केली? स्वामी विवेकानंद. ठीक आहे. ठीक आहे. हे काय होतं? बोधवाक्य आत्मनो मोक्षार्थ जगत हिताय. ठीक आहे. हे यांचं बोधवाक्य होतं. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी? स्वामी विवेकानंद. त्याची 1 मे 1897 रामकृष्ण मिशनची. लक्षात ठेवा. ठीक आहे. काय करायला एक मुद्दा मानव धर्म सभा कोणी केली स्थापना? दादोबा पांडुरंग तरखडकर. ठीक आहे. चल कधी? 1844 मध्ये केली. 1844 मध्ये केली. ठीक आहे. 1844 आणि या सभेच्या
सभेच्या प्रचारासाठी धर्मविवेचन ग्रंथ लिहिला. धर्मविवेचन विचारू शकतात. विवेचन ग्रंथ कोणी लिहिला? तर दादोबा पांडुरंग तर्खडकर. दादोबा पांडुरंग तर्खडकर. ठीक आहे, लक्षात आलं का? दादोबा पांडुरंग तर्खडकर 22 जुलै 1847 धर्मविवेचन ग्रंथ दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी लिहिला. परमहंस सभा काढली त्यांनी. परमहंस सभा. कोणती? परमहंस सभा. आणि ही ठीक आहे मानव धर्म सभा गुजरात मध्ये पहिली. गुजरात मधील पहिली धार्मिक संघटना होती. संघटना. ठीक आहे, कुठं? सुरत झालेली स्थापना. लक्षात ठेवा या गोष्टी. ठीक आहे, चला. परमहंस सभा याचे पण कोण आहे? दादोबा पांडुरंग तर्खडकर. ही 1849 मध्ये झाली. ठीक आहे, 1849. तर्खडकर. ठीक आहे, चलो या गोष्टी लक्षात ठेवा एवढ्या. ठीक आहे, चला पुढे. राजश्री शाहू महाराज. कोण? राजश्री शाहू महाराज. राजश्री शाहू महाराज. ठीक आहे, राजश्री शाहू महाराजांचं लक्षात घ्यावा. कोल्हापूर मध्ये सत्यशोधक समाज स्थापना यांनीच केली. सत्यशोधक समाज. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. कोल्हापूर मध्ये सत्यशोधक समाज स्थापना कोणी केली? राजश्री शाहू महाराज. यशवंतराव जयसिंगराव घाडगे यांचं मूळ नाव होतं. लक्षात ठेवा बरं. यशवंतराव जयसिंगराव घाडगे. 26 जून 1874. ठीक आहे, लक्षात ठेवा. सप्टेंबर 1901 प्राथमिक शिक्षण मोफत सुरू केले यांनी. कधी? प्राथमिक शिक्षण मोफत. ठीक आहे, 1901. ठीक आहे, लक्षात ठेवा. चला अजून 1917 23 फेब्रुवारी 1918 शिक्षण कर कायदा. ठीक आहे, कोणत्या? तलाठी शाळा सुरू केल्या. मराठा विद्या प्रसारक समाज स्थापना. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. बरंच आहे त्यांनी सांगितलं, म्हणजे जे महत्वाचं ते आपण लिहू लागलो. ठीक आहे, 18 एप्रिल 1901 मराठा असोसिएशन. आणि याच्या सोबत काय? बोर्डिंगची स्थापना केली. बोर्डिंग स्थापना. आणि सर्वात मोठी कीड आपल्याला लागलेली शाहू महाराज यांचे, फुले त्यांचे, डॉक्टर आंबेडकर त्यांचे. अरे हे सोडा आता. ठीक आहे, ते सर्व एकमेकांना मानत होते. लक्षात. आपण आता फुटू लागलोय. जरा फुटू नका. डोक्याने टाळक्याला वापर करा आणि आहे तिथंच व्यवस्थित राहा. ठीक आहे, समाज सुधारक शिकणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे. प्रत्येक पोरानं वाचला पाहिजे समाज सुधारक. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, चला पुढं. ही जी बॅच तुम्हाला सांगितली पुन्हा एकदा सांगतो, 300 रुपयातच बॅच पोरांनो घेऊ शकता. खूप चांगली बॅच आहे. ज्यांना घ्यायची ते नक्की घ्या. ठीक आहे, चला लक्षात ठेवा. एक राजश्री महाराज नाही. आता महर्षी कर्वे यांच्यावर क्वेश्चन विचारले जातात. महर्षी कर्वे महिलांसाठी खूप कार्य केले यांनी. महिलांसाठी, विधवा महिलांसाठी. ठीक आहे, विधवा पुनर्विवाह. ठीक आहे, पुनर्विवाह. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्यांनी गोदूताई यांच्याशी
विवाह केला, त्यांची पहिली पत्नी वारल्यानंतर त्यांनी गुदुताई ह्या ज्या विधवा आश्रमात राहत होत्या त्यांच्याशी, ह्या विधवा होत्या यांच्याशी काय केला, विवाह केला आणि यांचं नाव काय केलं तर आनंदीबाई, नाव काय ठेवलं आनंदीबाई. ठीक आहे. चला त्याच्यानंतर त्यांना अनाथ बालिका आश्रम सुरू केला, अनाथ बालिका आश्रम. महाराष्ट्र ग्राम शिक्षण विभाग 1935, महाराष्ट्र ग्राम शिक्षण महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण स्थापना. हा ठीक आहे. चला हे लक्षात ठेवा. 1858. ठीक आहे. संशोधक आहेत अजून. ठीक आहे. एवढा टाइम नाही आपल्याकडे. ठीक आहे. तरी मी तुम्हाला व्हॉट्सअप टेलिग्रामवर जॉईन आणि ज्यांना शिकवणं खरंच आवडलं असेल त्यांनी बॅच घ्या, 300 रुपये फक्त फीस. ठीक आहे. चलो चला थांबूया. धन्यवाद.